भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्वाची बातमी सुरुवातीला आपण बघूया। राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पाठोपाठ 14 ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। कलम 370 इशरत जहां या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। विशेष म्हणजे फडणवीस यांनी शेअर केलेल्या या ट्विटसोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स देखील जोडलेल्या आहेत। एका मागोमाग एक अशी 14 ट्वीट्स देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहेत। फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर ट्विट करत शाब्दिक वार केलेले आहेत। फडणवीस यांनी हे ट्विट्स करत शरद पवार यांच्यावर टीका केलेली आहे। ट्विटर बॉम्ब टाकलाय। आपण पाहतो आहोत आपल्या स्क्रीनवर। नवाब मलिक मुस्लिम असल्यानं दाऊदशी संबंध जोडला। डॉक्टर आंबेडकर यांचा कलम 370 ला विरोध असताना राष्ट्रवादीची भूमिका संदिग्ध होती, असं एका ट्विटमध्ये म्हटलंय। इशरत जहां निर्दोष असल्याचा पवारांचा दावा असल्याचं एक ट्विट त्यांनी केलेलं आहे। सोबतच आझाद मैदानातल्या 2012च्या हिंसाचार प्रकरणी रजा अकादमी विरोधाच्या कारवाईत ढिलाई केल्याचं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग सर्वात आधी कुणी वापरला या आशयाचं सुद्धा त्यांनी ट्विट केलंय। संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसताना सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचं एक ट्विट देखील फडणवीस यांनी केलंय। संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नसताना सुद्धा मुस्लिम आरक्षणासाठी पुढाकार घेतला गेला असा आरोप ट्विट करत त्यांनी केलाय। सोबतच आताच्या नुकत्याच रिलीज झालेल्या काश्मीर फाईल्समध्ये पंडितांच्या वेदनांचं चित्रण असताना पवारांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप देखील एका ट्विटमध्ये केला गेलाय। काश्मीर फाईल्सवर टीका करत जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न का केला गेला असाही प्रश्न एक ट्विट करत त्यांनी विचारलाय। सोबतच सच्चर समितीचा अहवाल लागू करण्यासाठी पवारांनी मागणी केली होती अशा आशयाचं सुद्धा एक ट्विट आहे। मुंबई बॉम्बस्फोटानंतर 13वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचं सांगितलं अशा आशयाचं सुद्धा एक ट्विट फडणवीस यांनी केलं आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधत 14 एप्रिलचं निमित्त साधून जे 14 ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केले यामध्ये फक्त आणि फक्त मुस्लिम द्वेष दिसून येतोय अशी टीका केली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं ते संविधान समताप्रिय आहे, मात्र संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवेंद्र फडणवीसांना या देशात संविधान नको आहे। जर देवेंद्र फडणवीस संविधान प्रेमी असते तर दिल्लीच्या जंतर मंतरवर ज्यावेळी संविधान जाळलं गेलं त्यावेळी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी तोंड उघडण्याची हिंमत दाखवली असती। मात्र आज 14 एप्रिलचं निमित्त साधून 14 ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार साहेबांवर जे तोंडसूक घेऊन मुस्लिमांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलेलं आहे, फडणवीसांना प्रश्न आहे की जर तुम्ही मुस्लिम विरोधी आहात तर शहानवाज हुसेन आणि मुख्तार अब्बास नक्वी हे तुमच्या पक्षात काय करतायत? आणि जर तुम्हाला मुस्लिमांबद्दल इतका द्वेष आहे तर याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य नाही। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्विटवर आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा भाष्य केलंय। जाणीवपूर्वक मलिकांची जुनी केस बाहेर काढली गेली, तसंच त्यांचा दाऊदशी काहीच संबंध नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। पवारांवर होत असलेल्या आरोपांवर सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय। अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यावर आरोप होत आहेत असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आता नवाब मलिकांची जी केस आहे ती केस म्हणजे PMLAचा कायदा येण्यापूर्वीची केस आहे। आता इतकी जुनी केस काढून त्याच्यामध्ये कुठलाही व्यवहार दाऊदशी किंवा संबंध नसताना ओढून ताडून संबंध जोडायचा आणि या पूर्व काळामध्ये थेट पवारसाहेबांचा संबंध सुद्धा अशाच पद्धतीने जोडायचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलेला होता। त्यामुळे मला काही त्याच्यामध्ये तथ्य दिसत नाही।
मुस्लिम आरक्षणाचं सोडा, कोर्टाने सांगितलेलं जे आरक्षण आहे, शैक्षणिक आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाचा निर्णय असताना सुद्धा, हायकोर्टाचा निर्णय असताना सुद्धा मागच्या काळामध्ये त्यांना मुस्लिम समाजाला हे शैक्षणिक आरक्षण नाकारलेलं आहे. हा एक आश्चर्याचाच प्रश्न आहे की आता एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना जर दिलासा मिळायला लागला आणि बाकीच्या पक्षाच्या लोकांचा विचार, म्हणजे आता अशा केसेस समोर आहेत. आता अशा केसेसचा विचार करताना सहजपणाने कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येईल आणि त्याच्यात काही चुकीचं नाही. भारत हा वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्र असलेला देश आहे. आजही भारत अखंडच आहे आणि भारत अखंडच राहील. त्याचं विघटन करायचा कोणी प्रयत्न करू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवाद पसरवतात हे सांगताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं उदाहरण दिलेलं होतं. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत, होय, मी पुरंदरे यांना विरोध केला असं म्हटलं, कारण जेम्स लेनला पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली होती असंही म्हटलं होतं. त्याला आज मनसेनं एक पत्र जाहीर करून उत्तर दिलेलं आहे. या पत्रात पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी आणि इतर इतिहासकारांनी केलेली होती याची आठवण मनसेतर्फे करून दिली गेलेली आहे. नेमका शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नेमका काय आरोप केलेला होता पाहूया. की जेम्स लेनने जे काही लिखाण केलं त्या लिखाणाचा आधार त्यांच्या लेखामध्ये त्यांनी स्वच्छ बनलेली आहे की ही माहिती मी पुरंदरांच्याकडनं घेतली. त्यामुळं एक दलितच्या अशा प्रकारचं लिखाण एखाद्या रायटरने केलं आणि त्याला माहिती शोधायचं काम तुम्ही केलं हे तो उघड प्रणाली तो म्हणत असेल आणि त्याचा खुलासा त्यावेळेला कधी पुरंदरेंनी केला नाही आणि म्हणून जर त्याच्यावर टीका टिप्पणी केली असेल तर मला त्याच्यात दुःख वाटत नाही, यावेळेस मला अभिमान वाटतो. खूप दिग्गज असे सगळे जे इतिहासकार आहेत या सगळ्यांनी हे पत्र लिहिले आणि या पत्रामध्ये जेम्स लेन यांच्या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केलेली होती. हा एवढा मोठा ऐतिहासिक एक दाखलाच म्हणावा लागेल, कारण ही जुनी गोष्ट आहे. असं असताना सुद्धा सातत्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी चुकीची माहिती दिली आणि म्हणून जेम्स लेननं पुस्तकात तसं लिहिलं, हे जे पसरवलं जात आहे हे सगळं नेमकं काय आहे आणि आज हे पत्र जाहीर करून तुम्ही काय सांगू इच्छित आहे? असं आहे, पहिली गोष्ट तर आपण पत्रातला मजकूर जर बघितला, जो सन्माननीय बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं पत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक निनाद बेडेकर साहेब आहेत, डॉक्टर वसंतराव मोरे आहेत, डॉक्टर सदाशिव शिवदे आहेत, डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत, GB मेंदळे साहेब आहेत. मला असं वाटतं ह्या सगळ्या दिग्गजांनी जे पत्र लिहिलेलं त्याचा मजकूर जर आपण बघितला तर तो अतिशय सुस्पष्ट आणि स्वयंस्पष्ट असं हे पत्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, though we do not believe in freedom, though we do believe in freedom of expression, we cannot subscribe to the practice of managing the life and character of any person, especially of one who commands the love, respect and admiration of crores of people and is a source of inspiration of them by casting baseless aspirations. त्या पत्रामध्ये 2000, आता हे आजचं तर लिहिलेलं पत्र नाही, हे आरोप नंतर झाले बाबासाहेबांवर. त्याच्या आधी त्यांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे या पत्रामध्ये की याचे कुठलेही पुरावे त्यांनी दिलेले नाही आहेत. सन्माननीय पुरंदरे साहेब काय म्हणतात याच्यामध्ये की याचे कुठलेही पुरावे दिलेले नाही आहेत आणि तुम्ही शिवाजी महाराजांची बदनामी करताय. जर त्यांनीच ती माहिती दिली असती तर त्यांनीच ते पत्र लिहिलं असतं का? व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याच संदर्भात आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया. फडणवीस यांनी 14 ट्विट आहेत ते केलेले आहेत शरद पवार यांना उद्देशून. मला 370ला बाबासाहेबांचा विरोध होता, तर ते आरटी आलं कसं कॉन्स्टिट्यूशनमध्ये? हे मला काही समजलं नाही. हे समजू शकतो की त्यांनी हिंदू कोड बिल आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध झाला. ते हिंदू कोड बिलमध्ये हे होतं की स्त्रियांना 50% वाटा द्यावा आणि तेव्हाचं सामाजिक राजकीय वातावरण असं होतं की
पुरुषप्रधान संस्कृतीला महत्त्व दिलं जायचं आणि त्यावेळेसच्या भगिनींना इतका मोठा वाटा देणं त्यावेळेसच्या राजकीय परिस्थिती आणि त्या राजकीय नेत्यांना योग्य वाटलं नाही, जे बाबासाहेबांना वाटत होतं. 370 ह्या कलमावरनं वाद झालेला मला तरी कुठल्या असेंब्लीच्या चर्चेमध्ये सापडलेला नाही. काश्मीर फाईलवरून कुठेतरी शरद पवार दुटप्पीचा भूमिका घेतात असं आहे की काश्मीर फाईल्सपेक्षा तुमचं काश्मीरच्या विकासामध्ये, काश्मीरच्या पंडितांच्या विकासामध्ये योगदान किती हे बोलावं ना. असे पिक्चर दाखवून काय होणार. सर खरं तर 12 बॉम्बस्फोट झालेले, मात्र नाही, ते 13 मला माहीत नाही. सांगितलं. आता 12 बॉम्बस्फोट, 13 बॉम्बस्फोट, 93ची आठवण काढू नका. कशाला 93ची आठवण करताय. मन नथुराम. आणि आताची सर्वात मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढण्याच्या तयारीत आहेत. उद्या ठाकरे कुटुंबियांचा घोटाळा बाहेर काढणार आहे असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिलेला आहे. तसंच आपण नॉट रिचेबल का झालो होतो याबाबतचं उत्तर सुद्धा देणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलंय. INS विक्रांत वाचवण्यासाठी शिवसेनेनं सुद्धा समर्थन दिलेलं होतं. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून संजय राऊत आपल्यावर आरोप करत असल्याचं सुद्धा किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे. की नॉट रिचेबल हे काही व्यक्तींसाठी असेल, बाकी मी व्यवस्थित काम करत होतो. आणि उद्या त्याचा एक नमुना आपल्याला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो मी, उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा मी जनतेसमोर ठेवणार आहे. देशातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून देश फाळणीच्या दिशेनं ढकलला जातोय असं मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. यावेळेला त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला. सोमय्यांनी संयम बाळगण्याची गरज असून त्यांची आणखी प्रकरणं समोर येतील असंही राऊत यांनी म्हटलंय. रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. ही निवडणुकांची तयारी आहे. हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी. पण दुर्दैव आहे या देशाचं. हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं, विभाजनाच्या दिशेनं ढकलताना मला दिसतो. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का. तेव्हा आरोपीने उगाच जास्त वचवच करू नये. जामिनावर, तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीनं संयम बाळगायला हवा. आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमची समोर येणार आहेत भविष्यात, लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात, त्यांचं आता पितळ उघडं पडलेलं आहे. खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे, मी पाहतोय या सगळ्या गोष्टीकडे. गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत, हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे, महाराष्ट्रात सुरू आहे. मग हे दिलासे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काय मिळत नाहीत? अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये? मग हे विशिष्ट एका पक्षाचे, विचारांचे, भूमिकांचे लोक, त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे? त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे. न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली आहे. मुख्यमंत्री पदावरून माझ्यावर सातत्यानं महाजन टीका करत असतात, पण मुख्यमंत्री पदाची लायकी असायला हवी असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्यावर जुन्या हिंदी चित्रपटातल्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी निशाणा साधलाय. सर्व पक्षांनी त्याला मान्यता देण्यासारखं नेतृत्व असलं पाहिजे. नुसत्या पोरीबाळींच्या मागे लागून कोणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जात नाही. नाथा भाऊ या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्याच्या कष्टानं गेला, मेहनती केला, जनतेच्या आशीर्वादाने तिथपर्यंत गेला. आणि मला हा अभिमान आहे की किमान या
उत्तर महाराष्ट्रामध्ये एक व्यक्ती तरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जाऊन त्याचं तरी नाव यायला लागलं. आतापर्यंत ते ह्यांचे नावही कुठे नव्हते. यांचे नावं वेगवेगळ्या ठिकाणी जुळले जातात. अशा ठिकाणी त्यांची काय मुख्यमंत्रीपदाच्या बाबत बोलण्याची योग्यता आहे का? देवेंद्रजींना ज्यावेळेस फोटो दाखवला त्यावेळेस मी म्हटलं होतं, दुश्मन न करे ऐसा काम तूने किया है, जिंदगी भर के लिए मुझे बदनाम किया है. म्हणजे जे माझ्या दुश्मनानं केलं नसतं असं काम तुम्ही करून दाखवलेलं आहे आणि आयुष्यभरासाठी बदनाम करण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे असं मला उत्स्फूर्तपणे ते गाणं सुचलं होतं. देवेंद्रजींच्या बाबत नेहमीच मागच्या कालखंडामध्ये आदर ठेवलं, परंतु वारंवार असा छळण्याचा प्रकार का होतो हे माझ्या अजून लक्षात आलेलं नाही आहे. ज्या माणसाला मोठं करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला, ज्याला मदत करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. मात्र हा अल्टिमेटम मानण्यास मालेगावमधल्या मौलानांनी नकार दिलाय. ऑल इंडिया इमाम काउन्सिलनं मशिदीवरचे भोंगे काढण्यास स्पष्ट शब्दात नकार दिलाय. अजान आणि नमाजासाठीचे भोंगे आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हा वाद राज ठाकरे वाढवत असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. अजान नमाज का एक पार्ट है, उसको अलग नहीं किया जा सकता है, इसलिए अजान तो होती रहेंगी. और राज ठाकरे का जो बयान है मैं समझता हूँ कि ये एक ऐसा बयान है जिसके ऊपर बहुत ज़्यादा तवज्जो देने की ज़रूरत नहीं है. माइक और भोंगे मस्जिद के ऊपर रहेंगे, उसे कोई निकाल नहीं सकता. मामले को हल करने का एक आसान तरीका ये है कि राज ठाकरे और इस तरह के जितने लोग इस तरह के बयान देते हैं जिससे दो मज़हब के मानने वालों के दरमियान नफ़रतें पैदा होती हैं, दुश्मनी पैदा होती हैं, एक माहौल ख़राब होता है, तो ऐसे लोगों पर सख्त से सख्त कार्रवाई करना चाहिए, कड़ी से कड़ी कार्रवाई करना चाहिए, ताकि दोबारा कोई भी शख्स इस तरह की बयानबाजी ना करे. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेला हादरा बसलेला आहे, कारण मनसेच्या राज्य सचिवांनी राजीनामा दिलेला आहे. इरफान शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवर शेख नाराज असल्याचं समजतंय. याच अनुषंगानं शेख यांनी एक पत्र देखील लिहिलेलं आहे. मला असं वाटलं नाही की मी परका आहे, परंतु मी नेत्यांना वारंवार ही भूमिका का घेतली याची खंत वाटते म्हणून मी सांगितलं. कारण आम्हाला समाज जाब विचारतो, समाजापुढे आम्हाला जायला लागतं आणि वारंवार निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाने पण मतदान केलेलं आहे मनसेला आणि त्याचा फायदा पक्षाला झालेला आहे, असं नाही का नाही झालं आहे. परंतु आता समाजाच्या पुढे आमची हतबलता आहे. माझ्या जागी कोणीही असेल तर तो समाजापुढे हतबल असेल. आणि आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहोत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे आता साताऱ्यात दाखल झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतलेला होता आणि त्यांना साताऱ्यात नेलं जात होतं. आता काही वेळापूर्वी सदावर्ते साताऱ्यात दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे. ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत. गुणरत्न सदावर्ते हे साताऱ्यात दाखल झालेले आहेत. सातारा पोलिसांकडे सदावर्ते यांचा ताबा दिला गेलेला होता. या अनुषंगानं आता सातारा पोलिसांनी सदावर्ते यांना साताऱ्यात आणलेलं आहे. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत. गुणरत्न सदावर्ते हे साताऱ्यात दाखल झालेले आहेत. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. मुंबईतल्या नाले सफाईच्या कामांवर भाजपनं कडाडून टीका केल्यानंतर आता पालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी मुंबईतल्या नाले सफाईच्या कामांची पाहणी केली आहे. मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून दर पावसाळ्यापूर्वी पालिकेकडून नाले सफाईची कामं हाती घेतली जात असतात. यंदा नाले सफाईच्या कामांना 15 दिवस उशिरानं सुरुवात झाली आणि त्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेवर टीका केली होती. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार त्यांनी केलेल्या पाहणीनंतर आता पालिका प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सुद्धा पाहणी केली आहे.
यंदाच्या नालेसफाईची कामं ही 31 मे पर्यंत पूर्ण करण्याची सूचना दिली गेली असून दुप्पट वेगानं काम करण्याचे आदेश दिल्याचं सुद्धा चहल यांनी सांगितलं. आता आम्ही मशिनरी वाढवतो आहे, नंबर 1. दुसऱ्या सर्व पॉईंट्सवर आम्ही आता 2 शिफ्ट्समध्ये काम करणार. म्हणजे की जे काम 2 महिन्यात करायचं ते 1 महिन्यात होऊ शकतो. यांना मी कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं आहे की तुम्ही ॲडिशनल आपली JCB ॲडिशनल ड्रेजर ॲडिशनल तुम्ही पोकलेन लावा. एक ऑल्टरनेट आपण एक व्यवस्था म्हणून आपण आता स्क्वॅड तयार करतो आहे आणि प्रत्येक जो आपल्या नाळा सफाई चालू आहे ते त्याची कामाने आहे. आपण हे स्क्वॅड्सला सांगू, त्यांनी आठवड्यात 2दा आम्हाला फीडबॅक द्यावी की काय चालू आहे, किती टक्के काम झालेलं आहे, किती टक्के काम शिल्लक आहे. काही ठिकाणी दुसरे काही कारणामुळे काम बनतो नाही, काही ठिकाणी काम कधी चालू तर नाही. सो दॅट हे स्क्वॅड्स करून फीडबॅक आल्यानंतर आम्हाला दखल घेता येईल. शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाच्या कामासाठी फ्रीवे बंद ठेवला जाणार आहे. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असे तब्बल 52 दिवस फ्रीवे बंद ठेवला जाईल. ट्रान्स हार्बर लिंकचं काम सध्या वेगानं सुरू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे आणि या कामासाठी मोठमोठे गर्डर टाकले जाणार असून यासाठी फ्रीवे बंद ठेवला जाणार आहे. जूनपासून हा फ्रीवे बंद ठेवला जाणार असल्याची माहिती मिळते. तब्बल 52 दिवस हा फ्रीवे बंद राहणार आहे. शिवडी न्हावाशेवा सागरी मार्गाचं काम पूर्णत्वाला नेण्याच्या अनुषंगानं गर्डरच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवला जाणार आहे. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसलेला आहे आणि या उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचं प्रमाण सुद्धा वाढलंय. राज्यात उष्माघाताचे तब्बल 121 रुग्ण आहेत. आतापर्यंत यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालाय. विदर्भात उष्माघात झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यानंतर आपण एक नजर टाकूया राज्यातल्या कोणकोणत्या विभागात उष्माघाताचे नेमके किती रुग्ण आहेत यावर. नागपूर विभागात 78, अकोला विभागात 17, तर पुणे विभागात 12 उष्माघाताचे रुग्ण आहेत. नाशिक विभागात 9, तर औरंगाबाद विभागात 4 उष्माघाताचे रुग्ण आहेत. लातूर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली आणि उस्मानाबाद या विभागात प्रत्येकी 1 रुग्ण आहे. आपण विभागवार उष्माघात रुग्णांची संख्या सध्या पाहतो आहोत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संदर्भातली ही पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण पाहणार आहोत. सदावर्ते सातारा पोलीस स्थानकात दाखल झालेले आहेत. सातारा पोलिसांनी सदावर्ते यांचा ताबा आज घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांना साताऱ्याला आणलं जात होतं. आत्ताची ही ताजी दृश्य आपण पाहतो आहोत. सदावर्ते यांची रवानगी आता सातारा पोलीस स्थानकामध्ये केली गेलेली आहे. सातारा पोलीस स्थानकाच्या बाहेरची ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलीस स्थानकात आता आणलं गेलेलं आहे. सदावर्ते यांच्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल झालेला होता आणि या अनुषंगानंच सदावर्ते यांचा सातारा पोलिसांनी ताबा मागितलेला होता. सदावर्तेंचा ताबा सातारा पोलिसांना दिला गेला आणि त्यानंतर आता त्यांना साताऱ्यात आणलं गेलेलं आहे. सातारा पोलीस स्थानकात गुणरत्न सदावर्ते यांना आणलं गेल्याची ही दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता सातारा पोलीस स्थानकात सातारा पोलिसांनी आणलेला आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. किरण, सदावर्तेंना सातारा पोलीस स्थानकामध्ये आता आणलं गेलेलं आहे. काय नेमकी आत्ताची अपडेट? ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आता थोड्या वेळापूर्वी
त्यांना शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांचा ताफा जो आहे तो गेलेले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर 2 वर्षापूर्वी या ठिकाणी राजेश निकम यांनी हा जो गुन्हा आहे तो दाखल केलेला होता. मात्र या 2 वर्षानंतर या गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. या ठिकाणी सातारा शहर पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलेला आहे. या ठिकाणी त्यांची प्रक्रिया जी अटक प्रक्रिया जी आता थोड्या वेळामध्ये सुरू होईल. यानंतर त्यांचं मेडिकल जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यानंतर मेडिकल झाल्यानंतर सदावर्ते यांना न्यायालयात दाखल करणार की काय की उद्या दाखल करणार याकडे आता मात्र समजू शकलेलं नाही. किरण, सातारा पोलिसांनी या संदर्भातली काही माहिती दिली आहे? अद्याप या संदर्भात पोलिसांनी कुठलीही माहिती दिलेली नाही. मात्र सध्या सदावर्ते यांना आता आतमध्ये घेऊन पोलीस घेऊन गेलेले आहेत. त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. त्यानंतर त्यांचं मेडिकल हे जे केलं जाणार आहे. मात्र त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आज की उद्या यावर मात्र अजूनही समजू शकलेलं नाही. अजिंक्य. बिलकुल. आणि किरण, या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत त्या अनुषंगानं सातारा पोलीस नेमकी काय भूमिका या पुढच्या काळात घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. किरण, तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट सतत आपण घेण्याचा प्रयत्न करूया. ही आपण दृश्य पाहतो आहोत. सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी सातारा पोलीस स्थानकात आणतानाची दृश्य आहेत. सदावर्तेंवर साताऱ्यातही गुन्हा दाखल आहे आणि आता सातारा पोलिसांना सदावर्तेंचा ताबा दिला गेलेला होता. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. अंग जाळणाऱ्या उन्हाळ्यामध्ये विजेची अधिक गरज असताना महाराष्ट्रात आता लोड शेडिंगचे चटके आणखी तीव्र झालेले आहेत. विजेची वाढती मागणी, कोळसा टंचाईमुळे घटलेलं उत्पादन यामुळे राज्यात उन्हाळ्याच्या दिवसात हे लोड शेडिंग सुरू झालंय. वीज नसल्यानं एकीकडे नागरिक होरपळतायत, दुसरीकडे कोळसा टंचाईवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार दरम्यानचं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय. उन्हाच्या झळा वाढत असताना राज्यातलं लोडशेडिंग सुद्धा वाढण्याची चिन्ह आहेत. राज्यात दररोज 2800 ते 3000 मेगावॅट विजेची तूट आहे. या उन्हाळ्यात गुजरातकडून महाराष्ट्राला 750 मेगावॅट वीज मिळणार होती. मात्र गुजरातच्या CGPL कंपनीनं जुनी 120 कोटी रुपयांची थकबाकी मिळत नाही तोपर्यंत वीज पुरवठा करणार नाही अशी भूमिका घेतली आणि राज्य सरकारची चिंता वाढली. अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे राज्यातल्या भारनियमनाचं संकट अधिक गडद होणार आहे. भुसावळ विभागामध्ये जे लोड शेडिंग प्रक्रिया चालू आहे ही इमर्जन्सी लोड रिलीफ आहे. ज्याप्रमाणे AC कळवा यांच्याकडनं प्राप्त झालेले निर्देश आहे त्या निर्देशाच्या अनुषंगाने ज्यावेळेस सिस्टममध्ये आवश्यकता अवेलेबिलिटीची आणि मागणीची यातली जी तफावत आहे या तफावतीच्या अनुषंगाने त्यांना लोड रिलीफ देणे गरजेचे आहे. त्या आदेशानुसार या कार्यालयामार्फत फक्त इमर्जन्सी लोड रिलीफची मागणी करण्यात येते आणि तीच इमर्जन्सीची लोड रिलीफ आपण आपल्या विभागामध्ये देण्यात येतात. कोळशाच्या टंचाईमुळे महाजेनकोचे घटलेलं उत्पादन आणि बाहेरून खरेदी कराव्या लागणाऱ्या महागड्या विजेमुळे राज्यात भारनियमन अटळ आहे. राज्यातल्या विद्युत केंद्रामध्ये कोळशाचा उपलब्ध साठा कमी होत चाललाय, त्यामुळे चिंता वाढली आहे. खापरखेड्यात अवघ्या 10 दिवसांचा, चंद्रपूरमध्ये 9 दिवसांचाच कोळसा शिल्लक आहे. तर पारस, परळी आणि भुसावळ विद्युत केंद्रामध्ये अवघ्या 2 दिवसांचाच कोळशाचा साठा उरला आहे. कोळशाच्या तुटवड्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. कोळसा खाणी केंद्राच्या अधीन असल्यामुळे राज्याच्या अनेक वीज निर्मिती केंद्रात कोळशाची स्थिती गंभीर असल्याचा आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या खाणीमधूनच येत असतो कोळसा आणि म्हणून राज्यातल्या बऱ्याचशा प्लांटमध्ये आज स्थिती ही थोडीशी कोळशाच्या स्टॉकची क्रिटिकल आहे. तरी देखील मला आपल्याला सांगायचं आहे की आजूबाजूच्या सगळ्या राज्यामध्ये लोड शेडिंग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. पण आपण महानिर्मिती महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या कसोशीने प्रयत्न करून महाराष्ट्राला याच्यापासून रोखण्यापर्यंत आज आपण तारेवरची कसरत आपण करतो. शेजारची आपण सगळी राज्य बघितली, फार गुजरातपासून आंध्र, कर्नाटका, तेलंगणा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावरती लोड शेडिंग चालू केलं आहे. पण आपण मात्र अजूनही याच्यावरती कसं वाचवतील याचे आपले पूर्ण प्रयत्न आहेत. राज्यातल्या लोड शेडिंगवरून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्यावर तोंडसुख घेतलंय. ही वीज टंचाई केवळ नियोजन शून्य कारभारामुळे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
भारत सरकारचे कोळसा खात्याचे महाराष्ट्र सरकारकडे 3000 कोटी रुपये कोळशाचे बाकी आहे. 3000 कोटी रुपये राज्य सरकार 3000 कोटी रुपये देत. आमचं मत असं आहे की पैसे देत नाही म्हणून आम्ही कोळसा थांबवलो नाही, पण यांनी नियोजन केलं नाही म्हणून कोळशाला यांना प्रॉब्लेम निर्माण झाला. त्यांनी नियोजन करावं. आपल्या देशाला कोळशाची जेवढी गरज आहे त्याच्या 80% कोळसा आपल्या देशात निर्माण होतो. राज्य सरकारनं मराठवाड्याला सापत्न भावाची वागणूक दिल्याचा आरोप राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. आमच्या सरकारच्या काळात राज्यात कधीच लोडशेडिंग नव्हतं, त्यामुळे आपण पुढे जातोय की मागे हेच कळत नाही, असं फडणवीस म्हणाले. या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याला काहीही दिलं जात नाही. आता तर अवस्था अशी आहे की मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पुन्हा नव्याने लोड शेडिंग सुरू झालेलं आहे. म्हणजे आम्ही समोर चाललो आहोत की मागे चाललो आहोत. 5 वर्षामध्ये एकही दिवस आपण लोड शेडिंग केलं नाही. आज मात्र पुन्हा नव्याने लोड शेडिंग या ठिकाणी सुरू झालेलं आहे. त्यामुळे नेमकं हे सरकार करतं काय आहे हे मी सांगायची आवश्यकता नाही आहे. जे मंत्री जेलमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की हे सरकार नेमकं काय करत आहे, आणि जे अजून काय काय करतायत ते आता हा मंच नाही आहे, त्यामुळे या मंचावरनं या सगळ्या गोष्टी सांगू नये. ऐन एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातल्या जनतेला लोड शेडिंगचे चटके सोसावे लागतात. मराठवाडा आणि विदर्भाच्या ग्रामीण तसंच शहरी भागात सध्या 8 ते 9 तासांचं लोड शेडिंग आहे. आपत्कालीन लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांवरही मोठं संकट आहे. लागवड केलेल्या उन्हाळी कांद्याला पाणी देणं कठीण झालंय, तर भंडाऱ्यात धानाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असताना लोड शेडिंगमुळे पिकं जळून जाण्याची भीती आहे. आणि या सगळ्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होणार, आणि म्हणूनच शेतकरी हवालदिल झालाय. येत्या काही दिवसात राज्यात लोड शेडिंगवरून मोठा हाहाकार माजणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वेळ झाली आणखीन एका ब्रेकची. बघत रहा संध्याकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातला हापूस आंबा जगभरात प्रसिद्ध आहे. हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी आंबाप्रेमी वर्षभर वाट पाहत असतात. नवी मुंबईतल्या APMC बाजारपेठेत ही आंब्याची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते, कारण इथं रोज सरासरी 75,000 आंब्याच्या पेट्यांची आवक होते. तसंच परदेशातही मोठ्या प्रमाणात आंब्यांची निर्यात इथूनच केली जात असते. निर्यातीसाठी आंबा कृत्रिम पद्धतीनं कसा पिकवला जातो आणि त्यासाठी कोणत्या प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे, पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. नवी मुंबईतल्या APMC मार्केटमध्ये आंब्याची आवक वाढलेली आहे. दरवर्षी मुंबईसह परदेशात आंब्यांची निर्यात याच बाजारपेठेतून होत असते, आणि यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. हातगाडीवर आंबे विकणाऱ्यांपासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वजण याच मार्केटमधून आंबे खरेदी करतात. नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये कोकणातल्या आंब्याचं प्रमाण अधिक असतं, कारण कोकणात हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं, आणि म्हणूनच सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची आवक होते. कोकणातील हापूस प्रमाणेच नवी मुंबईतल्या APMC बाजारपेठेत कर्नाटक आणि गुजरातमधला आंबाही विक्रीसाठी येत असतो. नवी मुंबई APMC मार्केटमध्ये रोज सरासरी 75,000 आंब्याच्या पेट्यांची आवक होते. त्यापैकी जवळपास 30% हापूस आंब्याची विविध देशात निर्यात होते. यावर्षी APMC मार्केटमध्ये आंब्याला 2,000 ते 5,500 रुपये इतका विक्रमी दर मिळालाय. दरवर्षी आंब्याच्या विक्रीतून जवळपास 300 कोटी रुपयांची उलाढाल होते. आंबे कृत्रिम पद्धतीनं पिकवण्यासाठी नवी मुंबई APMC मार्केटमध्ये खास इथिलीन रॅपनिंग चेंबरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शास्त्रीय पद्धतीनं इथं आंब्यांवर प्रक्रिया केली जाते. पूर्वी कृत्रिम पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून घातक कार्बाईडचा वापर केला जात होता. तसंच ऍसिटिलीन वायूचा वापर सुद्धा आंबे पिकवण्यासाठी केला जात असे. कॅल्शियम कार्बाईडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसचा अंश असतो. हे रासायनिक घटक मानवी शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे चक्कर येणं, उलट्या होणं, चिडचिड होणं, अशक्तपणा येणं, गिळायला त्रास होणं, त्वचेवर पुरळ उठणं असे शारीरिक त्रास होतात.
त्यामुळेच राज्य सरकारनं त्यावर बंदी घातली आणि इथिलीन गॅसच्या वापराला मान्यता दिली। आजही व्यापाऱ्यांकडून कृत्रिम पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात असतो। मात्र आंबा पिकवण्याच्या प्रक्रियेवरून राज्य सरकार सतर्क असल्याचं व्यापारी सांगतायत। आंबा पिकवताना आता जे पहिलं जे कॅल्शियम कार्बाईडमध्ये लोक आंबा पिकवायची ते जवळजवळ गेली 3-4 वर्ष झालेले हे कम्प्लीटपणे बंद झालेलं आहे। कारण शासनाने त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये कडक कारवाई केल्यामुळं तो प्रकार जवळजवळ 99% तो प्रकार बंद झालेला आहे। नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंबा निर्यातदारांप्रमाणेच लहान मोठ्या आंबा व्यापाऱ्यांनी सुद्धा कृत्रिम पद्धतीनं आंबा पिकवण्यासाठी इथिलीन चेंबर उभारले। इथं शास्त्रीय पद्धतीनं आंबा पिकवला जातो। इथिलीनचा गॅसचा मर्यादित प्रमाणात वापर केला जात असल्या कारणामुळे निर्यातीच्या गुणवत्तेचा आंबा मुंबईला उपलब्ध होतो। तसंच नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमधून इतर मोठ्या शहरातही हा आंबा पाठवला जातो। इथे प्रत्येक एक्सपोर्टरचे चेंबर आहेत, ज्यांच्याकडे चेंबरला त्यांना चेंबरची फॅसिलिटी आहे, गव्हर्नमेंटची प्रायव्हेट फॅसिलिटी आहे। जे रिटेलर आहेत काही ते सुद्धा ते लहान लहान चेंबर त्यांनी बांधलेत। त्यामुळे जवळजवळ हा जो बाहेर जो माल जात असेल त्याचं मला कल्पना नाही काय, पण इकडे जवळजवळ 80% माल जवळजवळ रायपिंग चेंबरचा आहे सगळा। आणि ते रायपिंग चेंबर ते सगळे रूल फॉलो करावे लागतात, कारण त्याशिवाय रायपिंग चेंबर चालणार नाही। एकीकडे एपीएमसी मार्केटमधल्या काही व्यापाऱ्यांनी इथिलीन रॅपनिंग चेंबर उभारलेत, तर दुसरीकडे आजही काही लहान व्यापारी आंबा पिकवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करत नसल्याचा संशय आहे। हे व्यापारी कोणत्या पद्धतीचा अवलंब करतात याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच नागरिकांनी आंबा खरेदी करण्यापूर्वी खात्री करून घेण्याची आवश्यकता आहे। हापूस आंब्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या एपीएमसीमध्ये यापूर्वी कॅल्शियम कार्बाईडने आंबा पिकवला जात होता। याच कॅल्शियम कार्बाईडमुळेच ॲसिटिलीन गॅस तयार होतो आणि हा गॅस मानवाला अपायकारक असतो, म्हणून राज्य सरकारने या कॅल्शियम कार्बाईडवरती बंदी आणली होती। अखेर राज्य सरकारनेच इथेफॉन पावडर फॉर्मचा वापर करा असं सांगितलं गेलं। सध्या याचाच वापर या एपीएमसीच्या बाजार आवारामध्ये केला जात असल्याचा दावा एपीएमसीने केला आहे। मात्र खरंच मुंबईमध्ये जो 15 ते 20% माल जातो किरकोळ व्यापाऱ्यांकडे, ते खरोखर याच पावडरचा वापर करतात का की आणखीन कोणत्या दुसऱ्या अपायकारक पावडरचा वापर करतात हे मात्र स्पष्ट झालं नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीदिनी भारतासह जगभरात अभिवादन केलं जात आहे। मुंबईतील चैत्यभूमीवर शेकडो अनुयायी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल होत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। नागपूरमधल्या दीक्षाभूमीतही अनुयायी आंबेडकर जयंतीनिमित्त दाखल झाले। आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आलेले होते। तर जळगाव तालुक्यातल्या नशिराबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। बौद्ध विहार इथं समाज बांधवांच्या हस्ते केक कापत बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करत त्यांना वंदन केलं गेलं। भुसावळमध्ये आंबेडकरांच्या जयंतीच्या दिनानिमित्त भीमसैनिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। भुसावळमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत उत्साह साजरा करण्यात आला। तर पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या गिर्यारोहकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना दिलेली आहे। सह्याद्री खोऱ्यातल्या 550 फुटी स्कॉटिश कडा सर करत गिर्यारोहकांनी तिरंगा फडकवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय जयकार करत त्यांना वंदन केलं। तर जुन्नरमध्ये रांगोळीतून महामानवाला अभिवादन केलं गेलं। नारायणगाव इथं पूनम वाव्हळ यांनी ही अनोखी रांगोळी साकारली। तर चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त तब्बल 3000 पुस्तकांचा वापर करून त्यांची आकर्षक अशी प्रतिकृती साकारलेली आहे। वाचाल तर वाचाल असा संदेश यावेळी देण्यात आला।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक 2 वर्षात पूर्ण करण्याचं नियोजन MMRDA कडून करण्यात आलेलं आहे. दादरमधल्या इंदू मिल जागेवर स्मारकाचं काम सुरू आहे. या प्रकल्पाचं जवळपास 50% काम पूर्ण झालेलं आहे. इंदू मिलच्या 12 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 450 फूट उंचीच्या स्मारकाची उभारणी केली जाते. मात्र या प्रकल्पाला विलंब झाल्यानं आता 2024 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव म्हणजे रत्नागिरीतलं आंबडवे गाव. या गावात बाबासाहेबांची जयंती दरवर्षी अतिशय उत्साहात साजरी केली जात असते. देश विदेशातले बाबासाहेबांचे अनुयायी गावाला भेट देत असतात. बाबासाहेबांचं गाव नेमकं आहे तरी कसं हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी अनेक जण या गावात येत असतात. मला एवढी खंत वाटते की शासनाच्या वतीनं, सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं बाबासाहेबांची या गावामध्ये त्यांच्या असणारा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं किंवा जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मोठा शासकीय कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम या ठिकाणी हाताळले गेले पाहिजे, जेणेकरून या समाजाला एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त होईल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवल्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बाबासाहेबांचे असणारे ध्येय धोरणं त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपक्रम राबवल्यामुळे साध्य होतील. तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आंबडवे या त्यांच्या मूळ गावी नेमकी कशा पद्धतीनं साजरी केली जाते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती आज राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये उत्साहामध्ये साजरी होते. मी बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये आहे. बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये नेमकी जयंती कशा पद्धतीने साजरी होते हे आपण पाहूया. बाबासाहेबांचं गाव नेमकं कसं आहे. बाबासाहेबांच्या गावामध्ये विविध सामाजिक कार्यक्रमसुद्धा या जयंतीनिमित्त केले जातात. या ठिकाणचे जे त्यांची भावकी आहे अजूनही या गावामध्ये वास्तव्यास आहे. बाबासाहेबांचं जे मूळ गाव होतं, त्या मूळ घर होतं, त्या मूळ घराचे इथे आता स्मारक झालेलं आहे. घराचं स्मारकामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि या जो स्मारक आहे या स्मारकाच्या इथे दरवर्षी कार्यक्रम साजरा केला जातो. ही जी भूमी आहे ही बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. बाबासाहेब आंबेडकर याच भूमीमध्ये लहानाचे मोठे झाले. पुढे जगामध्ये त्यांनी आपलं विद्वतेच्या जोरावरती आपलं नाव कोरलं. परंतु कितीही झालं तरी ही जी भूमी आहे ही भूमी स्फूर्तीभूमी आहे. या भूमीपासून अनेक लोक येऊन स्फूर्ती घेतात. जगभरातले अनेक लोक या बाबासाहेबांच्या मूळ गावामध्ये येऊन नतमस्तक होतात. इथे बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. त्या ठिकाणी येऊन सगळ्या ह्या परिसरांची पाहणी करतात. बाबासाहेबांचं गाव अनेकांचं आकर्षण आहे. जगाला याच गावामधून प्रेरणा मिळाली. बाबासाहेबांमुळे जीवन जगण्याचा अधिकार मिळाला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमीमध्ये येऊन अनेक लोक पावन होतात. बाबासाहेबांचं गाव कसं आहे हे पाहण्यासाठी सुद्धा अनेक पर्यटक असतील किंवा बाबासाहेबांचे अनुयायी असतील या गावामध्ये येऊन धन्य मानतात. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, आंबडवे, रत्नागिरी. महाराष्ट्रामध्ये अत्यंत देखण्या आणि भव्य दिव्य राजभवनांची परंपरा आहे. जितकं मुंबईतलं राजभवन प्रसिद्ध आहे तितकंच उपराजधानी नागपुरातलं राजभवन पाहण्याजोगं आहे. नागपूरच्या या राजभवनात बर्ड कॅफेचा एक सृजनशील असा प्रयोग आता यशस्वी झालाय. मोराचा आवाज, इतक्या मोठ्या संख्येनं एकत्र जमलेले पोपट, चिमण्यांचा चिवचिवाट, खारुताईचा मुक्तपणे संचार, हे आल्हाददायक दृश्य आहे नागपूरच्या राजभवनातलं. इथं बर्ड कॅफेचा यशस्वी प्रयोग बघायला मिळतोय. या कॅफेमध्ये पक्ष्यांसोबत 7 बहिणी, नागतोडे असे असंख्य जीवही गुण्यागोविंदानं नांदतायत. देशातला हा पहिलाच प्रयोग असून ही संकल्पना आहे राजभवनाचे इन्चार्ज रमेश येवले यांची. त्यांनी सांगितलं की 164 प्रकारचे पक्षी या ठिकाणी येत आहेत. मग आम्ही मोराचाही सर्वे करून घेतला होता. त्यावेळी एक आसपास 45च्या आसपास पिकॉक इथं होते. मग आम्हालाही तो प्रश्न होता की पिकॉक आले कुठून असेल. तर इथे एकदा तुम्ही नेचर क्रिएट केलं की मग किडे मकोडे याचं प्रमाण वाढून जाते. एक सायकल तयार होते. त्यामुळे हे बर्ड्स, हे पिकॉक तुमच्या गोरेवाडा आणि ह्या फुटाळा वगैरे तलावाकडनं इकडे आलेले होते. उन्हाळ्यात इथं फार मोठा इश्यू होता. म्हणून माझ्या एक डोक्यात संकल्पना आली की आपण बर्ड्ससाठी बर्ड्स रेस्टॉरंट
पिकॉक तर आहेच, म्हणजे पिकॉक अँड बर्ड्स रेस्टॉरंटसारखं एक डोक्यातच आलं ते आणि ते करावं म्हटलं. म्हणून मग ते स्वतःच्या पैशाने 80,000 रुपये तयार करून खर्च करून स्वतःच टाकलं. 100 एकरात नागपूरचं हे राजभवन पसरलेलं आहे. तलाव, सुंदर फुलांच्या बागा, कुठे धान उगवलंय, कुठे फळं लगडलेली, असा हा आकर्षक परिसर. बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीनं सर्वेक्षण केलं तर राजभवन परिसरात 164 जातीचे पक्षी आढळले. शहरी भाग असूनही राजभवन परिसरात प्रयत्नपूर्वक जपलेली ही जैवविविधता प्रशंसनीय आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. यानंतर महाराष्ट्राची खबरबात घेऊन येत आहेत माझे सहकारी मिलिंद भागवत. बघत रहा न्यूज 18 लोकमत.